हा प्लीज प्लीज. नाही प्लीज ना प्लीज. अरे कर ना, त्याला काय तर. नाही मला नाही बोल. म्हण ना, आता तर बोलला ना इतकं बोल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आज निघालोय पुण्याहून सिद्धिविनायकला, मुंबईला. तिथून पुढे आमचं नाशिकला त्र्यंबकेश्वरला आणि तिथून पुढे शिर्डी असा एक प्लॅन आहे. आता तरी ठरलं. आत्ता तरी तसा ठरलाय. तर बघूया कसा होतोय आता प्रवास. कशाने चाललोय? द ग्रेट लॉर्ड ऑल्टो. कंटेंट आहे मिसळ. सरळ सरळ फसवणूक आहे ग्राहकांची. चालू केला ह्यो आला आणि मागणं काकांची एंट्री. म्हणलं नको. बघू शकता सगळं मिसमॅच कॉम्बिनेशन झालेले. कोणाचं तीच ती कोण आहे ते आम्हाला काय माहिती. आता नाव विसरलो. बाकी हे माईकची सोय व्यवस्थित झालेली आहे. हे ऋषिकेश भाऊंच्या कृपेमुळे पुराणिक 3 दादा तास वाचलेले आहेत. पौराणिक दादा 3 तास वाचले आपले. अरे राहू दे खाली. किती वेळा वर खाली करणार ऍडजस्टमेंट आहे. शाळा येते ते शाळेला वगैरे चौकशी केलेली आहे, परंतु सगळं जे काय आहे ते सकाळी 6 वाजताच आहे. सेटिंग चालू आहे. सेटिंग चालू आहे, पण बघूयात कसं काय होतंय ते. नाहीतर मग सकाळी आपलं 3 वाजता रांगेत उभं राहायचं. जे नाही आले आमच्या सोबत ते हे ड्रायव्हिंगची जी मजा आहे ती मिस करतात. ठीक आहे ना, एवढा हायपरोची गरज नाहीये. पाचशा बिच्चा आहे का तू कुठला? व्ह्यू बघू शकताय बसतायचा मिसळचा स्पॉट. टोमॅटो आणि उत्तप्पा. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. तर आज ब्लॉग जो आहे तो साधारणपणे पहिले सिद्धिविनायक मुंबई, त्यानंतरून त्र्यंबकेश्वर नाशिक असे 2 ठिकाणं तर कन्फर्म आहेत. त्यानंतर जर का शिर्डी वगैरे बघूयात, म्हणजे ऐन वेळेचा तो आहे प्लॅन. जायचं नाही जायचं ते बघूयात. सुरुवातीला प्लॅन होता वेगळा, उज्जैन वगैरेला जायचं होतं, परंतु साधारण 1500-1600 किलोमीटर असल्याने एका ड्रायव्हरवर शक्य नाहीये. आणि एक आमचा आहे ड्रायव्हर, त्यांनी ऐन वेळेला कल्टी दिली फालतू कारणं देऊन. त्यामुळं प्लॅन मध्ये ऐन वेळेला चेंज करावा लागला. म्हटलं जायचं तर आहेच, तर मग ही नवीन ठिकाणं ठरली उज्जैनच्या ऐवजी. उज्जैनचा पण लवकरच करू, पण आता आपल्या बरोबर आहेत द डीजे नॉईज. जरा कॅमेऱ्याला घाबरतायत, पण ठीक आहे, हळूहळू सवय होईल. आणि ऋषिकेश पुराणिक तर पहिल्यांदा आले ब्लॉग मध्ये. तर मिसळच्या ब्लॉगला होता तू? हा, मिसळच्या ब्लॉगला होते दोघंही. मिसळच्या ब्लॉगला होते, त्याच्या आधी कोणीच नव्हतं. तर बघू आता करू चालू. आणि द ग्रेट लॉर्ड आल्टोनी प्रवास करायचा आहे 2 दिवस. तर बघूयात कसं काय एक्सपिरियन्स वगैरे. आणि जे कोणी ऐन वेळेला कल्टी दिली त्यांनी नक्की बघावा ब्लॉग. धन्यवाद. बऱ्याच दिवसांनी आज चालू आहे, तर प्लॅन बघू तरी आता कसा होतोय. रुष्याला गाडी चालवायची आहे ना. ब्लॉगची सुरुवात आहे ना याच्या घरापासूनच करायची होती, पण हे चालू केला ह्यो आला आणि मागणं काकांची एंट्री. म्हणलं नको. टाका गाडी लावून लावून टाक. नको, त्यामुळं मग नंतर जाऊ दे. पण ओके मध्ये झालेलं आहे. काही लोकांना विचारायचे कष्टच घेतलेले नाहीयेत. काही लोकांना विचारलं होतं, काही लोकांची इच्छा होती पण जमलं नाही. म्हणलं ठीक आहे. पण पुराणिक भाऊंची कृपा, त्यांनी गाडी काढली, त्यामुळं मग देवानीच बोलवलंय त्याला. आलाच पाहिजे. अरे एवढा हळू का चाललाय तू? हळू 80चा स्पीड आहे. लॉर्ड आल्टो आहे. लॉर्ड आल्टो लॉर्ड आल्टो आहे, पण हे सेम कलरवर वापस यायचे आपल्याला. सेम कलर. गाडीत बसलो, काका म्हणे तुला एक सांगतो, तो इंजिनचा जो लाईट आहे तो लाल झाली की गाडी थांबवायची, चालवायचं नाही. म्हणलं ओके. होणार कधी ते माहित नाही कधी होणार, पण आता त्यामुळे त्याच लाईटवर आपल्याला परत यायचंय, असा विषय. बाकी हे माईकची सोय व्यवस्थित झालेली आहे मध्येच एकदम. सगळ्यांचा आवाज येत असेल कदाचित, बघू आता काय होतं. लाईन मध्ये थांबवलेलं आहे दोघांना.
बघू शकता इथं. फायनली नाश्ता आलेला आहे, पोहे एव्हरग्रीन नाश्ता, माग पंप, पोह्यानंतर चहा आलेला आहे, स्टीलच्या कपात चहा आहे. कॉफीचा फील येतोय कप बघून. फिल्टर कॉफीचाच कप येतो. चालायचंच. पहिल्यांदा मिसिंग लिंक टनल मधनं प्रवास, 80 ची स्पीड लिमिट आमची तेवढीच आहे मॅक्सिमम, तर त्याच्यावरती जाऊ शकत नाहीये, नाहीतर रंग बदलल. रंग बदलायचा ना आपल्याला. बाकी जे कोणी ऐन वेळेला कल्टी दिली आहे त्यांनी हे सगळं मिस केलेलं आहे, लक्षात राहू द्या. नाव घेणार नाही पण तरी I-20 असते ना लय खतरनाक पडली असते, पण जाऊ दे. आता काय I-20 वाल्याला लय मस्का मारावा लागतो. आणि XUV300 असती विषय चेंज होता, पण जाऊ दे, तिथे काय बोलण्याचा अर्थ नाही. काय आता सगळं बघून झाल्यावर विचारेल, अरे विचारत होता ना आलो असतो. आधी विचारलं असतं नाही रे, इकडे जायचंय तिकडे जायचंय, डीमार्टला जायचं. डीमार्टलाच नाही, जाऊ दे आता, हे नको बोलायला. फायनली द व्ह्यू इज हिअर. आणि पाऊस पण काही धुवाधार पाऊस. अटल सेतू, अटल सेतू, नुसता पाऊस. भरपूर जणांनी मिस केलेले. पाऊस पाऊस आहे भाई. अटल सेतूवरचा पावसाचा प्रवास लय जणांनी मिस केलेला आहे. अजून फास्ट होईल का बघ नाही. जसा पाऊस वाढेल तसा पिकअप वाढतंय गाडीला. उतार आहे ना आपल्या इथं. कॅमेरा नुसतंच लावलंय, त्यांना माहिती नाही व्ह्यू खतरनाक आहे. मुंबईत या आणि जीवाची मुंबई करून घ्या. नुसत्या बिल्डिंग, नुसत्या बिल्डिंग. किती वेळ वाचला असेल आपल्या इथून आलं लई? 1.5-2 तास. डायरेक्ट कुठून कुठं आलो आपण? वाशीवरनं दादर. वाशीवरनं डायरेक्ट दादर. व्यू तर आहे हा. काय असं वाटतंय भाई, भारतातच नाही आपण, असं वाटतंय मला. मार्केट काय वाटतं, काय असेल ते आता, असं वाटतंय भारत आलोय कुठेतरी. पुराणी काय म्हणणे तू त्याच्यावर? एकदम लेफ्ट. मंत्रालय, कुठं मध्ये इकडे वरती आहे ना? वरती का? चेंबूर हा सेक्शन सुंदर आहे बघायला. इतके फुले काय आवडलं आपण. बोल आता बोल. एखादा जोरात संपलं त्यांच्या याला बरोबर त्यांचं कॅमेराची बोर्ड लावलीच पाहिजे सगळीकडे आहे ना. काय मारलाय टन. वा वा वा. फार आपला प्रयत्न. साधारण 4 तासाच्या अथक प्रयत्नपूर्वक प्रवासानंतरून सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलेलो आहे. तर बघूयात आता कसं काय ते. एकदम निवांत मध्ये दर्शन झालेले, एकदम चांगल्या पद्धतीने. एका नावामुळे हे ऋषिकेश भाऊंच्या कृपेमुळे पौराणिक दादा वाचलेले. पौराणिक दादा 3 तास वाचले आपले. 3 तास. बघूयात. लाईन दाखवतो, लाईन दाखव. त्या टोकापासून या टोकापर्यंत लाईनच लाईन आहे. 3 तास वाचले जवळपास. इथे एवढी भली मोठी लाईन आहे. त्या टोकापासून या टोकापर्यंत लाईन आहे.
आतमध्ये वेगळी. आतमध्ये वेगळी, एवढीच डबल आतमध्ये परत. इकडे दुकानं बिकानं आहेतच, पण बघू शकता परिसर मंदिराचा जवळपास. अशा सुंदर पद्धतीने दर्शन झाल्यानंतर काय पुढे प्रोग्राम, जे पौराणिक सरांच्या काय म्हणजे जायचंय का घरी त्यांच्याकडे डायरेक्ट आपलं नाही नाही घरी नाही जायचंय थोड्या वेळ, सर म्हणतात जायचं. सर. मुंबईच्या रस्त्यांवर चालताना बरं वाटते, लोक बरोबर चालतायत. रेल्वेच्या सवयीमुळं बरोबर चालायची सवय लोकांना, पुण्यासारखं नाही बाहेर नाही की गाडी. आता शेवटी आमचे मित्र ऋषिकेश पुराणिक त्यांच्या रिलेटिव्सच्या घरी जाण्याचा बेत झालेला आहे. आता बघूयात. काय होतो भाई, फोन नाही, तुमचा फोन नाही आला तर मी कॉलेज जाणार होतो. मी लिहिलं ना आंघोळ. आंघोळ नाही, तू रात्री म्हणला उठवा सकाळी, आणि काय मग फोनच नाही आला. मग आम्ही ठरलो होतं कॉलेज जाणार आहोत. काय संपर्क फोन नाही आला बाई, काय ते ठरवलंय का? ते जाऊ दे, आता इथं जाऊ दे, आपण जेवायला आलेलो आहे, मस्त पाऊस चालू आहे. प्रत्येक वेळेस फोन करायचं की हा आला का उठला तो करत नाही का प्लॅन. ठीक आहे ना मग, ठीक आहे ना मग, ठीक आहे ना, एवढा हायपरची गरज नाहीये. पाचशा बिच्चा आहे का तू कुठला? त्यांनी आधीच हायपर केले, अजून ऑर्डर नाही आली, अर्धा तास झाला. पाऊस 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 दाखवा, पाऊस पाऊस, फिरवा गोल कॅमेरा. अरे पण मी काय म्हणतो, बॅकग्राऊंड का दाखवायचंय? अरे दिसलं पाहिजे ना पाऊस व्ह्यूज. पाऊस इथं दिसणार आहे का? व्यवस्थित बाहेर मुंबई दिसणार मधनं ना. बाहेर पडून व्यवस्थित जेवणाचं ठिकाण मिळालेलं आहे. व्यवस्थित पोचतं गेलं तर माहित नाही. शैलेश भाऊंच्या कृपेने ते आले होते की एकेकाळी जेवायला इथं. बघू आता कसं काय जेवण वगैरे आहे. त्यानंतर मग परत नाशिकच्या वाटेवर प्रवास चालू. काही बोलायचंय का? बोला. तुम्हाला काय बोलायचंय का सर? बोला सर नाही, बोला. मी तर म्हणतो बोलाच. तुमच्यामुळे आमचे 3 तास वाचलेले आहेत. बोला तुम्ही काहीतरी. द्या इकडं लाईनीमध्ये कुठं थांबलो आपण तुमच्यामुळे. अरे ना इकडं मित्रा, अरे मोबाईल तर देशील की नाही? आहे का आता? नाही म्हणजे इतक्या दिवसांनी आमच्या सोबत येऊन कसं वाटतंय, म्हणजे पुण्यातल्या पुण्यात येत नव्हता, डायरेक्ट इथपर्यंत आलाय तू. एवढी नो मुंबई चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. म्हणजे ते आम्हाला वाटतंय, तुझं काय वाटतं ते सांग. नाही, मलाही चांगलं वाटतंय. आता इथपासून यायचा प्रयत्न करेन मी प्रत्येक ट्रिप मध्ये. कन्फ्युजन चाललंय. यायचा प्रयत्न काय करतो? नाही येणार, इथून पुढे येणार नाही. कुठं? तुम्ही मला इथून पुढे सगळ्या ब्लॉग मध्ये बघाल. बापरे, एवढं काय करणार? काय झालं ऑर्डर? ऑर्डर काय आता दिली आहे, अजून काय तसं पत्ताच नाही. तो ऑर्डर घेणार काय पण झालाय, दिसतच नाहीये. पाटियाला बनवतात कसं ते सांग. हा, आता पटियाला सांगितलं होतं, तो पटियाला नाही बोलला. त्याला म्हणलं उशीर लागणार आहे म्हणून दुसरी ऑर्डर दिली. त्याला बी अजून उशीर लावतो. त्याला तो अर्धा तास बोलला होता म्हणून नवीन ऑर्डर दिली. वगैरे चालू आहे व्यवस्थित. आवाज नाही जाते. नाहीये, परंतु आहे. अरे पण तुझा पण आवाज नाही जाणार आहे. जाणार ना भाई, विषय आहे. तर आता बघूया ऑर्डर कधी येते. आल्यावर आपण एकदा फूडचा, आपल्या सगळ्या जेवणाचा आपण एकदा रिव्ह्यू द्यायचा का? रिव्ह्यू देऊ. आपण जरा झलक दाखवू आपण. बघत राहा पुढे ब्लॉग तुम्ही. लाईक शेअर सबस्क्राईब. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आपलं जेवण आलेलं आहे फायनली. अरे तुम्ही बघू शकता. विजयनी सीएम रॅलीवर बंदी घातली होती. हा, continue. विषय मोठा आहे तो. आणि विषय महत्वाचा पण आहे. आता भाजी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. चव घेऊन सांगतो कशी आहे. I taster the rich boy. मी काय म्हणतो, तू एक चालू कर आता. आणि तो पण Yes, the taster. विचार आहेत डोक्यात भरपूर.
करायचंय आज चालू काय आपले नंबर असणार ना. आहे चांगलं समाधानकारक आहे जेवण. समाधानकारक आहे. रोटी सांगितली ना आपण. हा हा आत्ताच सांगून ठेवली परत उशीर नको व्हायला. तर जेवण करून घेतो. बाकीच्या गोष्टी आपण थोड्या वेळ लवकरच भेटू आपण. जेवण झालेलं आहे. ताक मागवलाय आता बघूया. नाही ताक मस्त आहे खरंच मस्त आहे. आता चालू झालं की सांग. चालू केला तर बघू शकताय समृद्धी महामार्गावरच आहे अजून. फक्त फोटो वगैरे काढून थांबलेलो आहे. लॉर्ड ऑल्टो इकडे डीजे वर खाली दाखवा त्यांना. डीजे वर खाली दगड मारतात ही अरेंजमेंट जी आहे फोटोसाठी हे डीजे वर खाली यांनीच केलेली आहे. तर आता इथं जरा व्यवस्थित फोटो शूट करून थोडाफार मग पुढच्या प्रवासाला परत चालू होणार आहे आम्ही. तर आता हे बघू शकताय गाड्या एकदम सुसाट चाललेल्या आहेत पण आम्ही एकदम चाललेलो. रेल्वे दाखवा, रेल्वे मालगाडी दाखवा, मालगाडी. बघू शकताय मालगाडी इगतपुरी मुंबई साईडला चालली आहे. आम्ही चाललोय नाशिक साईडला. तर अशा प्रकारे परत आपण प्रवासाला चालू करू थोडंसं फोटोशूट करून. लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. जर का व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि जे कोणी हे व्हिडिओमध्ये नाही आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे त्यांनी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. एकदम मस्त वाटते. एक नंबर गाडी चालवतोय आम्ही. निवांत एकदम काही लोड नाही. ऍडजस्टमेंट काळ येते ते खायला. जर ना आता 2 मिनिटं इथे लावतो का? अरे आला ना तू. बाकी आतापर्यंत तर एकदम व्यवस्थित सगळा दिवस गेलेला आहे निवांत मध्ये. अजून तरी ही लाईट अजून लाल झालेली नाहीये. अजून तरी लाल लाल लाईट झालेली नाहीये. करायची पण नाहीये. डायरेक्ट पुण्याला पार्किंग मध्ये ती लाल होते. ओव्हरऑल आतापर्यंत सगळं चांगलं झालेलं आहे. इथून पुढे पण चांगलं होणार आहे. पाऊस असताना पाऊस पडतोय. हे काय करत उडतंय ना सगळं. तर मस्तपैकी समृद्धी महामार्गावर गाडी चालवतोय. तर बघू शकता इथं एकदम मोकळा रोड आहे. खूप मोठा रोड आहे पण सीसी कमी पडतंय. पण ठीक आहे काही अडचण नाहीये. काही लोकांमुळं जाऊ दे. कायच बोलायचं आता. पण व्हिडिओ मध्ये सारखं हे बोलत राहणं गरजेचं आहे. ज्यांना कळलं पाहिजे त्यांनी काय मिस केलं आणि त्यांच्यामुळे आम्ही काय मिस केले. अजूनही समृद्धी महामार्गावरच आहे. बाहेरचा जो व्ह्यू आहे आई समृद्धी महामार्गावर व्ह्यूची कमी नाही अजिबात. बघू शकता इथं पावसाळ्याचं वातावरण एकदम. कुठलं शूट करून कुठलं नको असं झालेलं आहे. इथं बघू शकताय गर्दी लोकांची भरपूर प्रमाणात गर्दी आहे. आम्ही पण थांबणार होतो पण नको म्हणलं. परत ट्रॅफिक बिपिक लागलं पुढे तर वांदे होती. त्यामुळं परत प्रवासाला चालू न थांबता पोलीस टेक ऍक्शन. बाकी रोड तर इतके भारी आहेत. खूप भारी रोड आहेत खूप भारी.
पण एक जण आहे, त्यांची गाडी आम्ही आणणार होतो या रोडवर, ती गाडी पळाली, इतकी मजा आली असती की तो माणूस म्हणला असता आता मी घेतो, आता मी घरी जातो. फक्त हे ओव्हरटेक करतात ट्रक कसे मसे, ते फक्त जरा सावध राहा, नाहीतर अवघड आहे. बाकी रोड एक नंबर आहे, गाडी चालवायला खूप मजा येते. जे नाही आले आमच्या सोबत ते हे ड्रायव्हिंगची जी मजा आहे ती मिस करतात. बाकी काही नाही, त्यांनी फक्त व्हिडिओ बघावे आणि खुश राहावं. म्हणजे आलो, अरे हलवतच नाही, अरे हाल तू. आहा, प्लीज फाइंड पोरगी फॉर हर. तर बाकी उज्जैनचा प्लॅन चालू होता, पण जसं पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ऐन वेळेला जो कॅन्सल झाला, ऐन वेळेला इथला प्लॅन बनलाय आजचा. तो पण बनवणार. हा, तो पण करणार आहे, तो पण करणार आहे. त्यावेळेला कोण येते कोण नाही येते त्यांनी आताच ठरवा, कारण की काय लिमिटेड सीट्स नाही सांगू शकत. लिमिटेड सीट्स तर आहेतच. या माणसाने जागा खाल्ली एका माणसाची. हा, इतके दिवस चल चल म्हणत पुणे सुद्धा येत नव्हता घराबाहेर, आज डायरेक्ट इकडे त्र्यंबकेश्वरला तयार झालाय, ते पण विथ गाडी, विथ मुंबई. हा विथ मुंबई, वाया मुंबई. बापरे, चालतच वेळ यावी लागती प्रत्येक गोष्टीची. ती आज ऋषिकेश पुराणिक यांची आलेली आहे ट्रिप साठीची, विथ गाडी, विथ गाडी, विथ गाडी. लॉर्ड अल्टो. बाकी स्पीड लिमिट तर आहेच आहे 100+, पण आपण ती क्रॉस करत नाही, याचं दुःख पण होतंय. लाईट लाईट का ते विचारू नका. काही माणसांमुळे ते दुःख भोगावं लागते, ज्यांना माहिती त्यांना माहितीये. i20, XUV 300, किया सेल्टॉसचं नाव घेऊ शकतो 50% नाही, पण ठीक आहे. पुढच्या ट्रिप मध्ये बघूयात कसं काय मॅनेज होते. परत एकदा जर का चांगला व्ह्यू भेटला तर परत एकदा भेटू, आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला भेटू. धन्यवाद. तर साधारण समृद्धी महामार्गावरनं लेफ्ट टर्न घेऊन नाशिकच्या साईडला जाताना फूड प्लाझावर थांबलेलो आहे, आणि इथं बघू शकता सगळं मिसमॅच कॉम्बिनेशन झालेलं आहे. फ्राईज आहेत पेरी पेरी, कॉफीच्या भांड्यांमध्ये चहा पितोय कॉफी सारखा, पण मजा येते. आता अजून किती मिसमॅच गोष्टी होत्यात काय सांगू नाही शकत, परंतु पाऊस काय थांबत नाहीये. समृद्धी महामार्गापासून जो काय चालू आहे पाऊस, तो अजूनही चालू आहे. व्ह्यू एक नंबर आहे. परत एकदा ज्यांनी मिस केलंय त्यांनी खूप मिस केलेलं आहे. व्ह्यू दाखवा, एन्जॉय, व्ह्यू दाखवा प्लीज. इथून दिसणार नाहीये, पण बघण्याचा प्रयत्न करा, अनुभवायचा प्रयत्न करा आमच्यासारखा. तर फायनली त्र्यंबकेश्वर मध्ये एंट्री झालेली आहे. आता मंदिराकडे चाललेलो आहे. तर आता बघूयात, म्हणजे भरपूर जणांना विचारलं तर म्हणतात खूप गर्दी वगैरे, 9:30 पर्यंत रात्रीचं टायमिंग आहे. जर का मेन एंट्री मिळाली तर 9:30च्या आधी ज्यांची एंट्री होईल त्यांना डायरेक्ट दर्शन झाल्याशिवाय सोडत नसतात बाहेर. जर का नाही तर तसं झालं तर परत सकाळी जावं लागेल. आता बघूया, लाईनला चाललोय, भरपूर गर्दी आहे लाईनला. बघूयात किती वेळ लागतोय, कसं काय होतंय, आत्ता होतंय का ना दर्शन वगैरे. टू बी कंटिन्यू. तर आता दर्शनाची वगैरे चौकशी केलेली आहे. 9:30 पर्यंत, 9-9:30 पर्यंत लाईन बंद होती. 9:30 पर्यंत गेट पर्यंत जो कोणी असतो त्याला सोडतात आतमध्ये, बाकी घरी जायला सांगतात येत. त्यामुळे आता काय थांबण्याचा अर्थ नाहीये. तर पासची वगैरे चौकशी केलेली आहे, परंतु सगळं जे काय आहे ते सकाळी 6 वाजताच आहे. सेटिंग चालू आहे, सेटिंग चालू आहे. पण बघूयात कसं काय होतंय ते. नाहीतर मग सकाळी आपलं 3 वाजता रांगेत उभं राहायचं, आणि म्हणजे सकाळी थोडक्यात काय ते कळणार आहे की पास मिळणार नाही मिळणार रांगेतनं कसं काय ते. तर आता पहिलं जरा जेवणाचं वगैरे बघून हॉटेलची सोय करायची आधी. आता डायरेक्ट भर पावसात येऊन इथं सगळं इतकं ट्रॅफिक आहे आल्या त्यामध्ये वेळ गेला. त्यामध्ये आता लाईनी बघायला आलतो कसं काय वगैरे, तर ते काय नाही दिसत आहे त्याचं पण व्यवस्थित.
तर आता पहिले हॉटेल शोधून सकाळी 3-4 वाजता लाईनीत थांबणं हेच एक शेवटचं पर्याय उरलेलं आहे. तर सकाळी इथे यायचं 3-4 वाजता परत आणि मग बघायचं कसं काय होतंय. तर आता बघूयात आपण कसं काय पुढे नियोजन होतंय, हॉटेल का पहिले जेवायचं वगैरे. भेटूयात लवकरच. लाईनीची दर्शनाची सगळी चौकशी करून शेवटी सुखसागर राजस्थानी ढाबा अशा नावाच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. परंतु राजस्थानी असलं ह्यांच्या नावात जरी राजस्थानी असलं तरी राजस्थानी एकही पदार्थ मेनू मध्ये नाहीये. ना वेटरलाही माहितीये आपल्या इथे राजस्थानी पदार्थ आहेत का नाही, ना मेनू मध्ये काही लिहिलेलं आहे. त्यामुळे हे सरळ सरळ फसवणूक आहे ग्राहकांची. बास एवढं नको. तर मग आता शेवटी आम्ही शेवभाजी आणि पोळीवर आलेलो आहे आणि उद्या सकाळी लवकरात लवकर कसं येता येईल ह्याच्या तयारीला आम्ही लागणार आहे. आता जेवण करून गप हॉटेलवर जाणार. हॉटेल शोधायचे अजून, हॉटेल सापडलेलं नाही, हॉटेल शोधायचे अजून. जेवण करून हॉटेल शोधणार आहे आणि त्यानंतर मग पुढची सगळं नियोजन उद्याचं वगैरे सगळं ते बघूयात आता. रोज पापड एक काम करो, 2 रोज पापड करो, 1 बुंदी रायता करो. बाकी का ऑर्डर दिला शेव भाजी 3 चपाती. चपाती डबल करू. परत कुठे वेळ घालवता, आपल्या रूम शोधायची अजून. अरे नाही होत, 2 ठिकाणी बघून ठेवलेलं आहे आपण. अरे पीक सीझन इथं आहे, तिथं नाही. एवढे नको घेऊ, तुझं दर्शन आम्ही करवणार. गाडीत झोपू पण दर्शन इथलंच करू. गाडीत झोपू. मागचं सीट फोल्ड करायचं आलटोचं आणि पाय बसून झोपायचं. पाऊस आलाय, जबरदस्त पाऊस आलेला आहे. आम्ही काय म्हणतोय, गाडी डायरेक्ट घ्यायच्यासाठी मंदिराच्या लाईन डायरेक्ट इथं जेव्हा झोपलंच नाही. अजून कन्फर्म करा, आहे ना रूम अजून 10 किलोमीटर आउट आहे. असं नसतं, ट्रिप कशाला मारतात, काम झाल्याशिवाय कसं आहे, कधी न फिरायला आल्याचे परिणाम हे. बरोबर. हमको तुम्हारी जाऊ दे, प्लेट आल्या, प्लेट घ्या. टिश्यू पेपर घेणे. कांदा लसूण नाही, कांदा लिंबू. हा, कांदा लिंबू. कांदा सर्वात प्रिय कांदा ज्याला आहे तो माणूस आमच्या सोबत नाहीये सध्या. फोन तर करतोय. हा, फोन करतोय पण आम्ही बिझी असलो त्यांनी फोन उचललेला नाहीये. आता बघू, जसा वेळ मिळेल तसा. इकडे त्र्यंबकेश्वरच्या डिमार्टला आम्ही गेलो होतो. अमोल असं कारण दिलं होतं तिने एकदा. अरे आता मोबाईल पण साथ सोडायला लागलेला आहे हळूहळू, पण ठीक आहे. नाही सगळे कव्हर होत त्यामध्ये. तर आता बघूया जेवणाची सोय करून, जेवण करून रूमच्या मागं लागून सकाळी लवकरात लवकर मंदिरात जाण्याचा प्रयत्न आहे. तर आता जरा जेवतो व्यवस्थित आणि मग डायरेक्ट रूमवर भेटू आपण. धन्यवाद. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद. फायनली 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला 2 तास नाही, 7:30 पासून 7:30 ते दर्शनासाठी ना, जेवल्यानंतर हॉटेल शोधतोय ना. पण आपण हा. व्हॉट एव्हर इट इज बरोबर आहे. 7:30 पासून हॉटेल शोधतोय. मंदिराच्या जवळपास सुरू होतो पण काही मिळालं नाही. पण मग नाशिकला चाललो होतो रूम बघायला, पण आधीमध्ये विचारत चाललो होतो. तर आता हे साधारण बघू शकताय अशा प्रकारे व्यवस्था असलेलं हॉटेलच म्हणावं लागेल, कारण की वेळेला उपयोगी आलं. लॉज नको, ते जरा वेगळं वाटतंय. तर अशा ठिकाणी आता राहायची व्यवस्था झालेली आहे. तर इथे मागं बघू शकताय ही जी रूम आहे, पुढे गेली, हा ही वाली रूम मिळालेली आहे. 705 काय ते पण आम्हाला असं वगैरे आहे. 7 मधले आणि इथं माग गाडीला पार्किंग वगैरे, द ग्रेट लॉर्ड ऑल्टो. तर अशा प्रकारे नियोजन झालेलं आहे. आता म्हणतात ते 4 वाजता निघायचं, पण म्हणलं हा महत्वाचा माणूस खूप आतमध्ये आहे, तो दाखवता येणार नाही सध्या.
तर बघूयात डायरेक्ट सकाळी भेटू. सवारी कर रहे हो. डायरेक्ट सकाळी भेटू, नाहीतर मग बघूयात कसं काय होतंय ते. तर उद्या लवकर जायचा प्रयत्न आहे, पण झोप पण झाली पाहिजे. Wi-Fi झोप इथे झाली Wi-Fi. तर बघू, नाहीतर मग जसं होईल तसं कंटिन्यू टू बी. भेटूयात उद्या. तर सकाळ सकाळ गाडीची तयारी झालेली आहे, पाणी बिणी भरलेलं आहे वायपरसाठी, सामान विमान टाकले. रूम तिकडे आमची. आता बघू शकता इथं सकाळचं वातावरण. पण हे सकाळचं वातावरण म्हणजे साधारणपणे आम्ही निघणार होतो 4 वाजता वगैरे, वाजलेत 9. ठीक आहे, पण आता काय, हा झोप पण महत्वाची आहे. त्यामुळं हे आमचे मेकॅनिक सगळं चेक करतायत. काय झालंय? जाऊ शकतो ना आपण. तर अशा पद्धतीने झोप वगैरे व्यवस्थित झालेली आहे. आता परत मंदिरात जाऊन बघायचं किती लाईन आहे वगैरे, आणि त्यानुसार मग दर्शन कसं घ्यायचं ते ठरणार आहे. आता खटका मारायला लागतो, पण अर्धवट उघडल्यावर त्याला ओपन करायला लागतो. तेच म्हटलं असं कसं? यासाठी यायचं असतं. बरोबर आहे यांचं. यांचं सोमे आहे तो आमचा. तर अशा पद्धतीने आता जाऊयात मंदिरात आणि बघूयात कसं काय ते. बाकी मंदिराच्या परिसरात आलेलो आहे. पे अँड पार्क मध्ये गाडी लावलेली आहे. अशी थोडीशी साईडला जागा दिली गाडीला. 100 रुपये वगैरे आहे. ओके ना, झालं ना. आता जाऊ मंदिरात आणि दर्शन घेऊयात, बघूयात किती गर्दी आहे वगैरे. बाकी आता चालत चालत मंदिराच्या दिशेने प्रवास चालू आहे. गाडी लावली आहे. त्यानंतर कमानीतनं साधारण मंदिरापर्यंत 1 किलोमीटर अंतर आहे. काल रात्री रिक्षाने गेलो होतो, 100 रुपये घेतले तिघांचे. आज म्हटलं चालतच जाऊया. काय भावना काय सध्याची? गर्दी इथनं दिसत आहे. हा, गर्दी इथनं दिसते. दिसते. पुराणिक सरांना घ्या. काय भावना काय सध्याची आपली? दर्शन व्हावं हीच इच्छा आहे. बघू आता. 4 वाजता येणार होतं, त्याचं कोण सांगणार? 4 वाजता येणार होतो, हा, पण जागच नाही. जाग नाही आली? जाग नाही आली. शैलेश सर उठले होते, काय म्हणू? त्यांनी उठवलंच नाही आम्हाला. उठवलं नाही का? उठलं नाही. दोन्ही झाल्या गोष्टी. त्यांनी पण उठवलं, आम्हाला आता दर्शन घेऊ, जे काय असेल ते होईल. होईल दर्शन होईल अशी आशा आहे. भेटूयात लवकरच परत. की मंदिरात जवळ आलेलो आहे. इथं बघू शकताय गर्दी, मरणाची गर्दी आहे. आणि इथं बघू शकताय मागे फोटो सेशन चालू आहे. आधेमध्ये लोक येत आहेत, त्यामुळं फोटोग्राफरची आणि मॉडेलची तारेवरची कसरत चालू आहे. बघू शकता इथं मागे. तर अशा प्रकारे भरपूर गर्दी आहे. प्रत्येक पासला गर्दी आहे. 200च्या 2,500च्या फ्री लाईनला तर विचारूच नका. पार मेन गेट पर्यंत गर्दी आहे. त्यामुळं मुखदर्शन घेऊन निघण्याचा पर्याय आम्ही निवडलेला आहे. तर आता दर्शन वगैरे झालेलं आहे, पण फोटोशूट काय संपत नाहीये. तर आता नाश्ता करून पुढच्या प्रवासाला लागणार आहे. तर लवकरच भेटूयात नाश्त्याच्या ठिकाणी. बाकी तुम्ही पण या महिन्यात येणार असाल तर नक्की या. फक्त खूप सारी सहनशक्ती घेऊन या, पेशन्स घेऊन या, तरच दर्शन होईल. आमच्याकडे सध्या या वेळेला कमी पेशन्स आहे, त्यामुळं मुखदर्शन घेऊनच निघावं लागते. कळसाला नमस्कार करून निघावं लागते. परंतु ही ट्रिपच अनप्लॅन होती, काहीच बुकिंग केलं नव्हतं दर्शनाचं, रूमचं वगैरे. तर अशा प्रकारे ट्रिप होती, त्यामुळं ठीक आहे. आता काय म्हणणं आहे? गर्दी तर आहे. आता काय पुढच्या वेळेला प्लॅन करून यावं पुढच्या वेळेला प्लॅन करून देऊ, तेव्हा होईल, तेव्हा नीट दर्शन होईल. करू आपण. ब्रह्मा व्हॅली वडापाव सेंटर. हा, ठीक आहे ना. तर वडापाव खायला थांबलेलो आहे. बाहेर पाऊस पडतोय. इकडे लॉर्ड अल्टो आणि हे ऋषिकेश पुराणिक. इकडं डीजे वर खाली. हा, ठीक आहे ना. सप्तशृंगी स्नॅक सेंटर. काय अडचण आहे?
सकाळपासून भूक लागली. अरे पण तू पण अडून एकाच गोष्टीला थांबलाय ना. मिसळ तर खायचीच आहे आपल्याला, विषयच नाही भाई. त्यासाठी आता परत नाशिकला येणं होणार त्याच्या आहे आधी का? पोटात काहीतरी जाऊ दे. मग जाऊ दे ना, काय मिरची, वडापाव. होय, त्याचा ते बघ. अरे भाऊ, प्रवास आहे आपल्याला अजून. सगळ्यांनी खाल्लं ते. थोडा taste होते. घेतला जास्त. बाकी वडापाव खाऊन झालेले आता. आता पेरूची वाडी मिसळ या ठिकाणी जायचंय. तर आता डायरेक्ट आपण त्या स्पॉटला भेटू. 2-2 वडापाव खाल्लेत, तर मिसळसाठी जागा ठेवा म्हणजे आलं. पोटा मोठा आहे आमचा. कोटा मोठा आहेच आहे प्रत्येक गोष्ट, तो काय विषयच नाहीये, पण तरी भेटू लवकरच. तर पेरूची वाडी मिसळ या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि इथं बघू शकताय पुराणिक सर जे आहेत ते अत्तर घ्यायचा प्रयत्न करतायत. त्यांना अजून सापडत नाहीये, पण इथे गर्दी भरपूर आहे. टोकन सिस्टीम आहे. 257 आमचा नंबर आहे. आता चालू आहे 220. साधारण अर्धा पाऊण तास अजून जाणार आहे. तोपर्यंत जरा फिरून घेतो. पेरूची वाडीत काय सीन आहे ते जरा बघूयात. इथं अत्तर घेणं पण चालू आहे. चांगलं आहे का? कुठलं आहे? हे ना? ऋषा, हे बघ. घेतलं का नाही काय मग आज? आवडले का नाही अजून? किती काय एवढं? किती घेतलेत एवढे सगळे? जोरदार खरेदी केली अत्तरची. फक्त अत्तरच घेतले का अजून घेतले काय? फक्त अत्तरची खरेदी घेतलेली आहे. आता बघू, टेबलावर बसल्यावर परत भेटू. चालू केलं. पेरूची वाडी मिसळ स्पॉटवर आलेलो आहे. तर इथं बघू शकताय व्यवस्थित सगळं. 2 आपले तर्रीचे भांडी, प्लेटमध्ये व्यवस्थित पाव, पापड, कांदा, लिंबू, दही, मिसळ सगळं व्यवस्थित आहे. आता बघूया टेस्टिंग करून कसं काय आहे. आणि नंतर परत आईस्क्रीम खाताना भेटू. यांचं पेरूचं आईस्क्रीम पण असतंय, ते खाताना आपण परत एकदा भेटूया. धन्यवाद. बाय द वे व्ह्यू दाखवायचा राहिला तर बघू शकता इथं हे पुराणिक साहेबांच्या मागून एक झाड उगवलंय. त्या झाडाखाली बसलोय. आता झाड अशा प्रकारे दाखवता येते, तुम्ही समजून घ्या कसं काय. भेटूयात लवकरच. तर मिसळ वगैरे झालेली आहे, ताक पण झालेले, ताक पण व्यवस्थित होतं. आता पेरू शॉट नावाचा प्रकार आहे, तर ते मागवलेले. तर बघूयात कसं काय. जरा घ्या सिप शॉटचा. Cheers. चिअर्स. हळू की. हा. काय हाय भाई, हाय. बेस्ट मसाला लागतो लागतोय. एकदम बेस्ट. सेक्सी. 2 मिनिट. थोडंच नाही भाऊ. एकदम खतरनाक. मसाला लागतोय का? आता पेरू शॉट तर चांगला आहे. यानंतर पेरूचं आईस्क्रीम बघूयात. मिसळ पण ठीकठाक होती, पण आता आपल्या कसं पुण्यात फरसाण, पोह्याचा चिवडा, चिरमुरे, बटाटा, रस्सा बिस्सा खायची सवय. इथं मटकी. ओ शिट, माय फॉल्ट. मेन डायलॉग. सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. ठीक आहे, टू बी कंटिन्यू विथ आईस्क्रीम. हा, चालू केलं. तू कट करू शकतो ना. केलं की सांगा. अरे पण मेन विषय तर मागे आहे ना. सगळेच विषय मेन आहेत. ते तर खरं आहे. पेरू शॉट नंतर आता पेरू कुठला आईस्क्रीम. शॉट आहे मग? पेरू शॉट पिल्यानंतरून आता आईस्क्रीम खातोय आपण. हा. ते त्या शॉट बद्दल बोलतोय मी. हम्म. तर चांगलं आहे. सेम टू सेम आपलं पुण्यात पण मिळतं. विठ्ठल मंदिरापाशी खत्री बंधू, सुजाता मस्तिनी वगैरे. फार काय बदल नाहीये. ठीक आहे. हा, आलो तिथं म्हणलं इथं खाऊन जाऊ, ऐकलं होतं. पण शेवटी
भाऊ म्हणले तसं काय म्हणे काटाकीर, शेवटी काटाकीर, काय विषय नाही. तर आलात त्या साईडला तर यायला हरकत नाहीये. एकदा आपलं व्हिजिट देऊन गेलेलं बरं. बाकी काही नाही. बाकी आता भेटू पुढच्या ठिकाणी. धन्यवाद. तर आता नवीन शिकाऊ ड्रायव्हर 2 वेळाला क्लास लावून सुद्धा अजून पूर्णपणे गाडी न येणारे ड्रायव्हर आज गाडीत बसलेले आहेत. तर पंपावर थांबलो जरा फ्रेश व्हायला. तर आता पेट्रोल भरण्यासाठी गाडी लावण्याचं काम जे आहे ते आम्ही दिलेलं आहे नवीन ड्रायव्हरला. तर प्लीज इकडं मागं जे हसतायत खदा खदा ते म्हणतात की माझी नवीन गाडी आल्यावरच मी शिकणार आहे. ठीक आहे, आता काय करणार. त्यांनी पण आधीमध्ये थोडी चालवली पण बास जमतय 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 भाई. येऊ आता जाऊ दे पुण्यासोबत. जमलं जमलं. अशा पद्धतीने नवीन ड्रायव्हरनी गाडी चालवलेली आहे. फक्त कॉन्फिडन्सची कमी आहे, बाकी काही नाही. परंतु हाऊस द जोश. हाय हा हाय सर. आवाजात वाटू दे ना. हाय हाय. काय हाय हाय. जोश आहे. घेताय का मग पुण्यास बरोबर? घ्या की. नको. आता शिर्डीमध्ये आहे, उडपी रेस्टॉरंट मध्ये नाश्त्यासाठी थांबलोय संध्याकाळचं. तर ठरतंय की साऊथ इंडियन मध्ये काय काय घ्यावं. साधारणपणे काय ठरलं काय? टोमॅटो नुनी उत्तप्पा आणि तुझं पण तेच फिक्स. अजून काय? मैसूर मसाला घे ना. वेगवेगळं घ्या. 3 वेगवेगळं घ्या म्हणजे खाता येईल. कट डोसा. तर मेन्यू ठरतोय, परंतु शिर्डीमध्ये एकूण परिसर बघितला समाधी मंदिराचा तर खूप स्वच्छ आहे. उडुपीमध्ये वेज सँडविच. ए मित्रा, असं नाही करायचं. तर परिसर जो बघितला समाधी मंदिराचा तर एकदम स्वच्छ आहे. खूप साफसफाई ठेवलेली आहे. सिक्युरिटी पण व्यवस्थित आहे. म्हणजे आतापर्यंत मी जे काय मंदिरा दर्शन घ्यायला गेलेलो जिथे इथे, तर तिरुपती नंतरून स्वच्छता जर का चांगली कुठे बघितली असेल तर ते इथे बघितली आहे. शिर्डी साईबाबा संस्थानाच्या परिसरामध्ये, मंदिर परिसरामध्ये खूप चांगली स्वच्छता ठेवलेली आहे. खूप चांगली स्वच्छता ठेवलेली आहे. तशीच मेंटेन राहावी पुढे. आणि आतमध्ये बघितलं तर दगडी बांधकाम केलेलं आहे. अतिशय सुंदर आहे दिसायला. बांधकामातलं दगडी बांधकाम आहे सगळं. आतमध्ये पण जे काही फिल्टर कॉफी, आतमध्ये पण परिसर जो आहे दर्शन घेण्यापर्यंतचा गेट पासून तोही एकदम काय शब्द म्हणजे कमी पडतील. खूप चांगली सोय केलेली आहे सगळी. बस एवढंच सांगू शकतो. बाकी तुम्ही जेव्हा केव्हा याल किंवा जे कोणी येऊन गेले असतील त्यांना माहिती आहे काय परिस्थिती असते ते. तर अतिशय उत्तम असं सगळं आतापर्यंत झालेलं आहे. शेवटचा स्टॉप होता हा तसा बघायला गेलं तर. इथून पुढे माहित नाही, अचानक काय ठरलं तर ठरू शकतं. पण आता नाश्त्याची ऑर्डर देतात आहेत. तर नाश्ता आल्यावर नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आपण. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद. तर आता एकदम निवांत ठिकाणी बसलेलो आहे जेवायला. बघू शकता इथे मागचा व्ह्यू दिसणार नाही पण अनुभवा. एकदम उघड्यावर असं नाही का मस्त वारं ये जा करते. निवांत मध्ये जेवायचं आता. निवांत जेवायला बसलेलो आहे. भाऊंची कृपा. काय कृपा नाही बाबू.
भाऊंची ओळख डीजे वर खाली करून देते. प्लीज कंटिन्यू. हे आहेत संगमनेरचे करता धरता आमचे वेणुगोपाल कलंदरी, फॅब लाईफस्टाईलचे ओनर. लाजू नको, तुझाच पुढचा नंबर आहे चैत्यानंतर आता. असं लाजायचं नसतं पोरगं, असं स्ट्रॉंग ना. पुढचा आता मला वाटतं नेता तोच आहे. हॉटेल बघून तर असं वाटतंय की म्हणजे काय म्हणू आपण त्याला, असं वेगळं असं बसायची सोय वगैरे नाही का, त्या टाइप मध्ये वाटतंय. पण प्युअर व्हेज हॉटेल आहे, त्यामुळं काही विशेष नाही. भाऊ खुश आहेत आमचे, हा. प्युअर व्हेज. प्युअर व्हेज मुळे पुराणिक सर जे आहेत मी काय म्हणतो सर म्हणायचा का भटजी म्हणायचा, ते बी ठरवायला लागेल ना. बोला मम्मा. तेच सांगता यार त्याला, तू शिक. पप्पा का आगे इकडून घे, इकडून काळ येते. पप्पा का आगे बढाव. तर अशा ठिकाणी बसलेला, आता ऑर्डर वगैरे दिलेली आहे. वेळ लागतो म्हणता येत, पण लवकरच सुरू करू जेवायला. अजून एक जण येतात तर ते आल्यानंतर आणि मेन्यू आल्यानंतर परत एकदा भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय द वे, आता कुठला हायवे नाशिक पुणे हायवेवर आम्ही जरा चहा प्यायला थांबलोय. रात्रीचे वाजलेत साधारणपणे, किती वाजलेत? 11:30 वाजलेत. 12 झाली की 12 12 वाजलेत. 1 मिनिट पुढे नाही मागणं. हा ठीक आहे. झोप खूप जास्त प्रमाणात आलेली आहे, परंतु अजून साधारण 2 तास लागतील का जायला. हा, मिनिमम 1.5 तास, 2 तास धरून चाला. 2 तास लागणार आहेत पुण्याला पोहोचायला. आता साधारणपणे संगमनेरवर निघून 1-1.5 तास झाला असेल. 1-1.5 तास झाला असेल. 2 तास. हा, अजून 100-1 किलोमीटर राहिलेले. तर म्हणलं आपलं जरा एक शेवटचा बाईट घेऊन टाकावा. परत काय घरी पोचस तोपर्यंत सगळ्यांची क्षमता राहील नाही राहील माहित नाही. तुझी राहील त्यामुळे म्हणलं एकदम शेवट करून टाकू. मस्त चहा वगैरे आलेला आहे इथे. कुठे चहा? हा, चहा वगैरे नको, बिस्किट काय नको, फक्त चहाची गरज होती. चहा घेऊ. हा, तर बाकी ट्रिप तर मस्त झालेली आहे. 2 दिवस निवांत गेलेत मस्त एकदम, ड्रायव्हिंग करत. काही प्लॅन नव्हता, फक्त ठिकाणी ठरलेली होती. बुकिंग नव्हतं, राहण्याचं दर्शनाचं काही नव्हतं. सगळं अचानकपणे झालेलं आहे. नेक्स्ट प्लॅन करायचा आहे. भाऊ येणार असं म्हणायचं. 2 दिवसाच्या ट्रिप मुळे हा ठीक आहे, पण यावं असं आमची इच्छा आहे. सब्जेक्ट टू कंडिशन नाही. ठीक आहे, पण पहिले पुण्यावरून निघून सिद्धिविनायक मुंबईला गेलो, दर्शन झालं व्यवस्थित वगैरे सगळं. तिथून निघून त्र्यंबकेश्वरला निघालो. त्र्यंबकेश्वरला गेलो, पोचलो. रात्रीचं दर्शन घेतलं बाहेरूनच. रूम शोधण्यात वेळ गेला, तुम्ही बघितलंच. रूम शोधली, झोपलो बिपलो. सकाळी लवकर उठायचं होतं, उशिरा उठून दर्शनाला गेलो. दर्शन घेतलं. तिथून मग पेरूची वाडी मिसळ स्पॉटला गेलो. मिसळ खाल्ली, आईस्क्रीम खाल्लं. पेरू शॉट पिला. त्यानंतर मग तिथून शिर्डीला गेलो. शिर्डीत पण व्यवस्थित दर्शन वगैरे झालं. परत नाश्ता आला. तिथून मग संगमनेरला आलो. तिथं जेवण झालं, दूध, शेव, भाजी, रोटी, भात वगैरे सगळं एक नंबर जेवण झालं. त्यामुळं पुढच्या प्रवासाची गती जी आहे ती मंदावली, कारण की झोप यायला लागली. त्यामध्ये बरे बारीक पाऊस होता. झोपळ माणूस आहे ना आमच्या आयुष्यात. हा, तर काय करू शकत नाही त्याला, रोजची सवय आहे. ती वेळ झाली की बरोबर डोळे मिटायला लागतात. म्हातारा हा,
त्याला काय करू शकत नाही. तरी पण आता कंट्रोल करून पुण्यापर्यंत जाणे, त्यामुळं जावं तर लागेल. पुढचं ट्रिप करायची आहे त्यामुळं जावं तर लागेल. हा हळूहळू सवय होईल आता. हे बघा हे काश्मीरी मिठा बिठा काय काय आता सुचतंय सगळं. काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. मी जागू शकते 3 पर्यंत आरामात आता. तुला सवय आहे ना, तुला रात्रीची वाजवायची सवय आहे ना तुला, त्यामुळे वाजवायची सवय नाही ते बंद बघून किती दिवस झाले. पण आता असं आपल्याला सगळं आहे. माहिती व्यवस्थित मी झाली जागेवर ट्रिप बीप राहतो. सगळी. बरोबर आहे. दिस इज सपोर्टिंग. बरोबर आहे. हे 50 रुपये किए क्या किए का 50 रुपये. आता म्हणलं नंतर काय होईल ना होईल म्हणलं एंडिंग करून टाकू इथे. जर का मूड असेल, झोप नाही आली पोचल्यानंतर, तर एक परत शेवटचा बाईट घेऊन आहे, तर मग हाच शेवटचा बाईट आहे. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. गुड नाईट.